पूर्ण जुनी मुंबई दिसते बघा. आणि इथे बघा मित्रांनो कानाची माझ्या पाठीमागे वरती तुम्ही झाडावर बघत असाल. हे नमस्कार व्हिडिओ फॅमिली. तर कशात आपण आय होप तुम्ही चांगलेच असाल. मी केतन साळवी आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, त्याचं की नाव आहे बिंग केतन. आणि आज आपण आलेलो आहोत, तुम्ही टायटल बघून समजलाच असाल. आणि आज आपल्यासोबत आपले मित्र आलेले आहेत. ऋषी आला आहे आणि अक्षय आलेला आहे. कालाघोडा फेस्टिवलला जातो आहे आपण. आणि आत्ता आपण चर्चगेट स्टेशनला उतरलो आहे. आणि आत्ता आपण ओव्हल मैदानला उभं आहे बघा. आता आपण ओव्हल मैदानात उभे आहोत. बघा क्रिकेटचे मॅचेस खूप चाललेले आहेत बघा. इथे बघा कप्स पण ठेवलेत, जो मॅच जिंकेल त्याच्यासाठी बघा. माझ्या पाठी बघू शकता तुम्ही किती गर्दी येते. आणि आपण मित्रांनो चर्चगेट स्टेशनला उतरल्यानंतर ओव्हल मैदानला आल्यावर ना बघा बाहेर आलो ना आपण ओव्हल मैदानच्या, तर आपल्याला मुंबई विद्यापीठ दिसतं. आणि हा सरळ रस्ता कालाघोडाला जातो. आणि आपण कालाघोडा फेस्टिवलला जातो आहे ना, तिथे आपल्याला टाकाऊ ते टिकाऊपर्यंतच्या सगळ्या गोष्टी भेटतील. ज्या ज्या आपण गोष्टी टाकतो ना मित्रांनो, त्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला त्या वस्तूपासून चांगल्या रीतीने बनवलेल्या दिसतील. आणि कालाघोड्याचा फेस्टिवल आहे ना मित्रांनो, तो 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत फेस्टिवल आहे. आणि त्याचे टायमिंग्स आहेत ना सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तर मित्रांनो अशा रीतीने आपण कालाघोड्याला पोचलो आहे. आणि तुम्हाला रश दाखवतो. दुसरा दिवस आहे, संडे असल्या कारणाने कदाचित एवढी गर्दी आहे. बघा रश दाखवतो. हा एंट्रन्स आहे त्याचा बघा, दिसत असेल तो. किती गर्दी आहे बघा तुम्ही. आणि आपण आता एंट्रन्सलाच बघू शकतो बघा. या मिल्टनच्या बॉटल्स आहेत, त्याच्या प्रकारे कसे मस्त बेड बनवला आहे. आणि या सगळ्या तुम्हाला दिसत आहेत नाही, यासुद्धा बॉटल्स आहेत आपल्या बिस्लेरी वगैरेच्या. आणि आपण जसं एंट्री गेटला उभा राहतो ना, तसं बघा माझ्या पाठी बघू शकता तुम्ही. मस्त अशी कलाकृती केलेली आहे. त्यांना कसा पेंट दिला, काळाघोडा ज्याच्यासाठी फेमस आहे, मदरीची कलाकृती आहे. ज्या रिव्ह्यूज असतात. त्यानंतर इथे पण बघू शकता तुम्ही बघा. इथे बार्सिलोना आहे. खूप अशा सुंदर प्रकारची कलाकृती इथे निर्माण केलेली आहे. आणि मित्रांनो स्टार्टिंग तर कालाघोड्याला नाव का पडलं असेल, कारण माझ्या पाठी तुम्ही बघू शकता बघा कालाघोडा कालाघोडा. आणि कालाघोड्याला आल्यानंतर जर तुम्हाला काही शंका असतील ना की काय कुठे आहे म्हणून, तर त्याच्यासाठी आपल्याला इथे एक मॅप बनवून दिलेला आहे, जो तुम्ही माझ्या पाठी बघत असाल. हे बघा सगळे नंबर वाईज दिलेलं आहे, कलरमध्ये ते सुद्धा. बघा ज्याच्यासाठी फेमस आहे ना कालाघोडा, टाकावापासून टिकाऊ वगैरे बॉटल्स आहेत, त्याच्यापासून पूर्ण गेड बनवलं आहे. बघा अजून एक चांगल्या प्रकारची कलाकृती दिसते इथे. कोणाच्या फोटोमध्ये कोण येईल. ना काय रे बाहेर बिघडलं कोणतात पण आम्ही ऐकलं. हम लोग बॉय बॉय पण मित्रांनो ज्यासाठी कालाघोडा फेमस आहे ना कलाकृतींसाठी, माझ्या पाठी बघू शकता बघा ऑक्टोबस दिसेल तुम्हाला एकदम लाईटिंगमध्ये. हा बघा
एकदम सुंदर अशा लाईटीमध्ये कलाकृती आहे. ऑक्टोपस आहे ना. आणि मित्रांनो कलाकृती आहे ना, याला नाव दिलेलं आहे फ्लाईट ऑफ नॉलेज. मित्रांनो स्टार्टिंगला आपण एंट्री मारली ना, तर पूर्ण असे शॉप्स दाखवले होते. शॉप्स बघा चालू इथे आपल्या महाराष्ट्राला शॉप्स आहेत फुल म्हणून. जेवढे स्टेट आहेत ना आपले त्या सर्वांचे इथे स्टॉल लागलेले आहेत. आणि मित्रांनो बघा अशा प्रकारे कलाकृतीसाठी फेमस नाही, कलाकृतीसाठी फेमस जर आलं बघा गेम्स वगैरे आहेत. छान आहेत. आणि इथे बघा मित्रांनो कानाची कलाकृती केलेली आहे. म्हणजे या कलाकृतीमध्ये दर्शवलं आहे, या कलाकृतीमध्ये दर्शवलं की आपल्या कानाला किती आवाज सहन करता येतो तो माझ्या हिशोबाने तरी. पाठीमागे वरती तुम्ही झाडावर बघेल असाल मस्त असं छत्र्या बनवलेलं आहे. तिथे मस्त असं वाटतं. सुंदर अशा कलाकृती आहेत मित्रांनो. नॅचरल गाईज म्हणून आहे. किती मोठा पान बनवलं आहे बघा, इथून इथपर्यंत. आणि याची स्टोरी बघा किती मोठी आहे. मोठं पान आणि पान बघा मित्रांनो किती मोठं असं बनवलं आहे सोनेरी कलरमध्ये. आणि इथे बघा एकदम खराब अशा बॉटल्स घेऊन कलाकृती बनवलेली आहे. ही माशाची कलाकृती आहे. बघा मित्रांनो हे काय बोलतात, बायोस्कोप आहे. पहिलं बायोस्कोपमध्ये बघा पूर्ण जुनी मुंबई दिसेल. पूर्ण जुनी मुंबई याच्यामध्ये दिसणार आहे आपल्याला. कव्हर आहे. बघा शिवाजी महाराजांचा त्या टायमाचा पुतळा आहे. ते टॅग आहे, बाकी टॅग असतो ना त्याचं बनवलं त्यामुळे तुला
कॉन्सेप्ट आहे ना मित्रांनो बघा याच्यावर लिहिलेलं आहे वाचू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून. आपलं महाराष्ट्राचा शॉप लागला आहे कॅनव्हासमध्ये. शूज बनवू शकता तुम्ही एवढं. आणि स्टार्टिंग आहे 799 पासून. हा बघा हिमाचल प्रदेशच्या संस्कृती म्हणून लावलेला आहे स्टॉल. ते ब्लेझर्स वगैरे भेटतात. What did you like? I don't think we are better. बघा हा दिल्लीचा शॉप आहे म्हैसूर कलम म्हणून आहे. सगळी आर्ट्स आहे तिथे मस्त. आणि बघा मित्रांनो शॉप जे चालू झालेले ना हा 85 शॉप नंबर आहे नागालँडचा आहे. त्याच्यानंतर इथे बघा राजस्थान. आपल्या इंडियामध्ये जेही स्टेट्स आहेत ना ते सगळे स्टेटमध्ये शॉप्स आहेत इथे. घुमर महिला म्हणून राजस्थानचा आहे. आपला महाराष्ट्राचा आहे. बॅग्स वगैरे आपल्या महाराष्ट्राच्या शॉपमध्ये. आणि बघा संध्या मेटल क्राफ्ट म्हणून इथे सगळे मेटलचे आहेत इथे. मेटलच्या वस्तू आहेत बघू शकता तुम्ही. आपल्या ज्या जुन्या पिढ्या गावी वापरायच्या ना त्यामधल्या आहेत. बघा अजून एक आपल्या महाराष्ट्राचा शॉप लागला इथं पुचकीमध्ये. किड्स वेअर आहे. ती चिल्ड्रन्स वेअर आहे 0 to 16 इयर्समध्ये. जम्मू काश्मीरचा एक शॉप आहे व्हॅली आर्ट अँड क्राफ्ट्स म्हणून. अजून एक बघा आपल्या महाराष्ट्राचा अजून एक शॉप इथे लागला आहे रजिया प्रिंट आर्ट अँड क्राफ्ट्स. पेंटिंग बघा किती मस्त मस्त आहे तिथे. शॉप 76 आणि 75 आपल्या दोन्ही महाराष्ट्राचे. या शॉपमध्ये 76मध्ये आपल्याला टी शर्ट वगैरे भेटतात मस्त मस्त. आणि इथे आहे ना मित्रांनो जे शॉप्स आहेत ना ज्या गोष्टीचे आहेत ते सगळे नंबर लिहिलेले आहेत बघा. एक्झाम पॅव्हिलियनमध्ये ते बघा केरलाचा एक शॉप उघडला आहे केरला आर्ट्स अँड क्राफ्ट्स म्हणून. मस्त अशी सुंदर मूर्ती आहे बघा इथे. मस्त केरलाचे ते पेंटिंग अजून चांगलेच असतात मला तर माहीत असेल. मित्रांनो छत्तीसगडचा शॉप लागला भास्कर आर्ट्स म्हणून. मस्त बोलतो मस्त. त्याची आवाज पण कडक आहे बरं ना. बघा इथे उत्तराखंडचा लागला शॉप. प्लेटचा शॉप आहे. बघा हा दिल्लीचा शॉप आहे नजारी आर्ट्स म्हणून. ना मित्रांनो
ज्याच्या नावावरून ही जागा प्रसिद्ध आहे मित्रांनो तो काला घोडा हा आहे बघा. एकदम फेमस अशी जागा आहे. आणि जो काला घोडा फेस्टिवल लागला आहे त्याचं खाण्यापिण्याचं बघा इथे प्लेसेस आहे. इथे गर्दी बघा तुम्ही. इथे पण गर्दी बघा आणि इथे पण गर्दी बघा किती येते. मित्रांनो अशाच प्रकारे आपण काला घोडा फेस्टिवलमधून बाहेर निघालो. बघा पाठी गर्दी बघू शकता तुम्ही मला. आणि जो तुम्ही काला घोड्याचा फेस्टिवल बघितला ना तो काला घोड्याचा फेस्टिवलच फेमस याच्यासाठी आहे की टाकाऊपासून आपल्याला टिकाऊ बनवायचे आहे. आणि मित्रांनो आपली व्हिडिओ इथेच संपलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मी अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणत राहीन. चल भेटू असंच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.